शुभ सकाळ मित्रांनो. सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज आपण चाललेलो आहोत शिव मंदिरामध्ये. तसं आपल्या महादेवांना भेटायला कोणत्याही खास दिवसाची किंवा क्षणाची अशी गरज लागत नाहीये, बट आज त्यांच्या आयुष्यातील खूप खास असा क्षण आहे, तो आपण चाललेलो आहोत. आणि तो खास क्षण म्हणजे माता पार्वती आणि महादेव यांचा प्रेमविवाह, जो मानला जातो की जगातील सर्वात प्रथम प्रेमविवाह होता. तर चला जाऊया. अशा प्रकारे आपण आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेऊन दिवसाची सुरुवात केलेली आहे. त्यानंतर म्हटलं की चला थोडीशी कॅश ठेवूया. ऑनलाईन पेमेंट तर प्रत्येक ठिकाणी करू शकत नाही. तर सीन असं झालं, आता आम्ही बदलापूर स्टेशनला उतरलेलो आहे आणि आता जायचं आहे आम्हाला कोंडेश्वर टेम्पल मध्ये. तर आम्ही ऑनलाईन चेक केलं होतं. ऑनलाईन आम्हाला 40 to 50 रुपीज पर पर्सन बोलले होते बाय ऑटो. आणि आता आम्ही विचारत होतो, तर आम्हाला एका ठिकाणी ऑटोवाले बोलले की 200 रुपये डायरेक्ट रिक्षा, नॉट शेअरिंग. अँड तर आम्हाला ते परवडलं नाही. तर आम्ही दुसऱ्या ठिकाणी गेलो. तर म्हटलं जरा दुसऱ्या ठिकाणी थोडं चालून बघूया. तर तिकडे आम्हाला 250 रुपये बोलले. तर ते काही आम्हाला परवडलं नाही. आणि इकडून डिस्टन्स आहे 6.8 किलोमीटर समथिंग. सो आम्ही चूज केले की बाय 1 2 जायचे. तर रोशननी मॅप लावलेला आहे. आता आम्ही चाललोय मॅप बघत बघत. अप्रॉक्सिमेट आम्हाला 1.5 तास लागणार आहे जायला. तर चला, आणि मी तुम्हाला दाखवतो आम्ही की आम्ही कोणत्या रस्त्याने चाललोय, गल्ल्या गल्ल्या तरी चाललोय. तर आता आम्ही कम्प्लीट केलेलं आहे 3.5 किलोमीटर डिस्टन्स चालत चालत. आणि अजून आपल्याला 3.2 किलोमीटर अप्रॉक्सिमेट चालायचं आहे. आणि आम्ही चाललोय 1 to 1. त्यामुळे आम्हाला गावचा सगळा नजारा बघायला भेटतोय. रस्ता एकदम शांत आहे. आज जरा धावपळ जास्त आहे, कारण सगळ्या गाड्या त्या आपल्या शिव मंदिराकडे चाललेल्या आहेत दर्शन घ्यायला. बघू शकता कंटिन्युअसली चालू आहे. एकदम भारी वाटतं हे चालत चालत जायला. काय त्या ऑटो मध्ये जायचं, थोडं आपल्या बॉडीकडे पण बघू शकता. तिथे खूप मस्त अशी फुलं बघायला आपल्याला भेटलेली आहेत. असा नजारा आपल्याला ऑटो मध्ये बसून काय भेटणार नाहीये. तो चला जाऊया, असं अजून बघूया काय बघायला भेटते नवीन नवीन गावामध्ये, जे मुंबईमध्ये आपल्याला बघायला भेटत नाही. आणि बघूया हा चाललाय बघा कसा उलटा चाललाय. उलटा हा नाही, उलटा चालला. मीच सेल्फी उलटी गेलेली आहे. ए रोशन थांब, तू जा रे. हा बघा किती धावतोय. याला वाटतं हा पळत पळत जाईल तर पटापट मी पण पाठी पाडून पटापट चालेल. पण नो, मी तर हळूहळू चालणार, सगळे मुवमेंट कॅप्चर करणार आहे. आणि लोक तोंडाकडे बघतायत. सेल्फी स्टिक ओपन केली आहे तर पण ठीक आहे, जाऊ द्या. लोक बघणार आहेत आणि आपण काही लोकांकडे बघून गप बसणार नाहीये. जो तो येतोय तो तोंडाकडे बघतोय. ठीक आहे, चला मंदिराकडे गेलो भेटूया डायरेक्ट आता आपण. तेरे दरस को ऐसे तरसो के अब आया मोहे होश, आज लगा के माथे तेरी माटी मिटा दूं सारे दोष. हो तूने ना बुलाया पर मैं तेरी गली आया, ले ले सारे बदले जो मैंने तुझे सताया. तर अशा प्रकारे आमचं दर्शन झालेलं आहे कोंडेश्वर महादेवांचं. तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागेच मंदिर आहे. आणि यावरती खूप प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी होती. 1 किलोमीटर लांब अशी लाईन होती. आणि यांची मॅनेजमेंट सुद्धा खूप अतिशय उत्कृष्ट होती, कारण खूप गरमी आहे. आणि या गरमीमध्ये जागोजागी थंड पाण्याचे जार ठेवलेले होते. सोबतच बसण्यासाठी बेंचेस सुद्धा होते. आणि अजून एक गोष्ट म्हणायची बोलली तर इकडे एमर्जन्सी सुविधाही होती, कारण लोकांचा बीपी वगैरे, कोणाला चक्कर येणे, या खूप गोष्टी घडत होत्या. आणि यासाठी एक अँब्युलन्स सुद्धा इकडे त्यांनी ठेवलेली होती. आणि दर्शन झाल्यानंतर सर्व भाविकांसाठी आज महाशिवरात्री खूप सारे लोकांचे उपवास होते. तर त्या उपवासानिमित्त खिचडी असा महाप्रसाद सुद्धा इकडच्या लोकांनी ठेवलेला होता.
तर आमचं दर्शन तर खूप मस्त झालेलं आहे. जर तुम्ही सुद्धा येणार असेल तर सुद्धा नक्की येऊन जा आणि आपल्या महादेवांचं दर्शन घेऊन जा. तर आता आमचं दर्शन झालं की आम्ही निघतो घरी. बघूया आता ऑटो वगैरे भेटतो का, नाहीतर एवढ्या उन्हामध्ये आम्हाला परत 1 to 1 करत जावं लागेल. याप्रमाणे मी सकाळी आलेलो आहे. चला. तूने ना बुलाया पर बोला ओम नमो पार्वती पते हर हर महादेव. ओम नमः शिवाय.